राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। उत्पादन खर्च 30,000 रुपये आणि विमा कंपनीची भरपाई 3,500 रुपये। धाराशिव जिल्ह्यातील अपडेट। अतिवृष्टीग्रस्तांची प्रतीक्षा संपली। 66 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट। येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा। बाजार समितीच्या तारण योजनेमध्ये धानाला 4,265 रुपयांचा भाव मिळत आहे। धानाचे भाव 700 रुपयांनी वधारले। दराचा नवा उच्चांक। उन्हाळी नवीन धानाचे दर 3,250 रुपयांवर। कर्जमाफीची पहिली यादी 33,027 शेतकरी पात्र ठरले आहेत। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रस्तुती झाल्यास आता महिलेस मिळणार 5,000 रुपये। 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। विशेष करून नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। कपाशीवर पाने कुरडणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे। बदलत्या वातावरणामुळे किडींचा धोका वाढला। महागड्या फवारण्या करून देखील नियंत्रणात येईनात। कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांचा संभ्रम दूर केला जाणार। तक्रार करा, निवारण आम्ही करू। पीक कर्जमाफी संदर्भात प्रशासनाचे स्पष्टीकरण। मिशन सुधार मोहीम अंतर्गत 38,000 राशन कार्ड आता रद्द होण्याची शक्यता। बोगस राशन कार्ड थेट रद्द केले जाणार आहेत। जालना तहसील अंतर्गत आढळल्या सर्वाधिक त्रुटी। कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये 50,000 शेतकऱ्यांची नावे। यवतमाळ जिल्ह्यातील 1,01,470 शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कर्जमाफी। 68,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे आले आहे समोर। ड्रॅगन फ्रूट सामान्यांच्या आवाक्यामध्ये चक्क 100 रुपयाला 1 किलो। अल्पवयीन आंदोलकांना त्वरित मुक्त करा। सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र राज्यांना निर्देश। गरजेपेक्षा जास्त बळांचा वापर करणाऱ्यावर आता होणार थेट कारवाई। कर्जमाफीची दुसरी यादी। राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांची नावे आहेत। 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। 22 जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत। बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर 10 रुपयांमध्ये दरामध्ये मोठी घसरण। राशन कार्ड धारकांनी ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा धान्य पुरवठा होणार त्यांचा खंडित। 80,000 शेतकऱ्यांना 582 कोटींची कर्जमाफी मिळाली। परभणी जिल्ह्यातील अपडेट। पावसांचे आगमन। परभणीला सलग 3 दिवस येलो अलर्ट। शुद्ध दुधाला चांगला भाव मिळणार आहे। अनुदानावर गाय म्हशी मिळणार आहेत। 75% अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे। राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लागल्या 54,630 खातेधारकांच्या याद्या। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली। जिल्ह्यातील 22,365 शेतकरी पात्र ठरविण्यात आले आहेत। भंडारा जिल्ह्यातील अपडेट। कर्जमाफीचे 700 कोटी येणार। आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना याचा लाभ होणार। 52,000 खाती अपलोड करण्यात आली। पहिल्या यादीमध्ये 27,000 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण हवे। सातारा जिल्ह्यातील अपडेट। नंदुरबार जिल्ह्यातील 3,000 शेतकरी पहिल्या यादीमध्ये झाले आहेत कर्जमुक्त। कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची मोफत ई-केवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले। कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नियमित शेतकरी म्हणजेच की 50% शेतकऱ्यांना दुसऱ्या यादींची प्रतीक्षा। पहिल्या यादीमध्ये 51.15% शेतकऱ्यांचा समावेश। नाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। अंगणवाडीमध्ये पदांची भरती। 12वी पास 13,000 रुपये महिना म्हणजेच की पगार मिळणार। चंद्रपूर जिल्हा बँकेचे 36,557 शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत। संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर करण्यात आले। आता ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी मिळणार 90 लाख रुपयांचा निधी। शासन निर्णय जाहीर। विदर्भ मराठवाड्यामध्ये समाधानकारक पावसाचे संकेत। हवामान बदलांचे संकट मात्र कायम।
पीक विमा योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्या, निकषामध्ये देखील बदल करा. किसान ब्रिगेडचे जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. संत्रा मोसंबी उत्पादकांची विमा कंपनीकडून फसवणूक. 4 अन्यायकारक निकषामुळे शेतकरी लाभांपासून वंचित. 3 ट्रिगर लागू करण्याची मागणी. कर्जमाफी योजनेसाठी 1,05,000 शेतकरी पात्र ठरले, पण EKYC साठी फक्त 14,000 शेतकरी. जिल्हा अधिकाऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन. जालना जिल्ह्यांना पुढील 2 दिवस म्हणजेच की आज आणि उद्या येलो अलर्ट. सोसाट्यांचा वारा, पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. कर्जमाफीसाठी 40,000हून अधिक शेतकऱ्यांची EKYC अद्याप बाकीच आहे. जालना जिल्ह्यातील अपडेट. हिंगोलीच्या मोंड्यामध्ये हळदीला 16,000 रुपये क्विंटलचा भाव सध्या मिळत आहे. रस्ता अडवल्यास फार्मर ID आता होणार 5 वर्षांसाठी रद्द. HP गॅस ग्राहकांसाठी EKYC अनिवार्य. 31 जुलैपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन. कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 3,444 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध. गाव, चावडी, ग्रामपंचायत व बँकांमध्ये याद्या उपलब्ध. नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट. चंद्रपूर जिल्ह्यासाठी आजपासून पुढील 2 दिवस येलो अलर्ट. मुसळधार पावसाची शक्यता. प्रशासनाकडून सावध राहण्याचा इशारा. कर्जमाफी 200 कोटींवर जाणार. 12,000 शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण. बीड जिल्ह्यातील अपडेट. तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा. 1,312 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा. 27 बँकांमधील पात्र खातेधारकांचा समावेश. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. जिल्हा बँकेच्या 23,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी. राष्ट्रीयकृत बँकांची 3,939 खातेधारकांची दुसरी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली. पुणे जिल्ह्यात 62,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती. चुकीच्या पद्धतीने EKYC झाल्याने लाडकी बहीण लाभार्थ्यांना पुन्हा लाभ द्या. नगरसेवकांची जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांमध्ये पोहोचली कर्जमाफीची ग्रीन लिस्ट. म्हणजेच की कर्जमाफीच्या पहिल्या यादीत पुसंद तालुक्यातील 8,900 लाभार्थी शेतकरी पात्र ठरले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. CDCC बँकेला 36,557 शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली. कर्जमाफीची थकीत रक्कम 276 कोटी 71 लाख रुपये. बँकेच्या शाखा, सहकारी संस्था व गाव पातळीवर याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. जुलै महिन्यामध्ये केळीला 2,000 रुपयांचा भाव. केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. केळी बागांचा लागवडीकडे कल. सातारा जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 2 लाखांची कर्जमाफी. जिल्ह्यातील 22,000 शेतकरी पात्र ठरले आहेत. प्रोत्साहनपर ही अट अखेर रद्द करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीच्या EKYCला तांत्रिक अडथळे. संत संकेतस्थळामुळे राज्यभर सेवा केंद्रावर गर्दी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. 1 ऑगस्टपासून सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड सक्तीचे. म्हणजेच की ज्येष्ठ नागरिक, महिला व अनेकांकडून संताप. पूर्वीप्रमाणे सवलत सुरू ठेवण्याची मागणी. शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये 53,896 शेतकरी पात्र ठरले. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राजा तालुक्यातील 1,674 शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. पीक विम्यासाठी 2 लाखांवर अर्ज. 602 कोटींचे घेतले कवच. गतवर्षीच्या अनुभवामुळे अर्जसंख्या घटली आहे. 31 जुलैपर्यंत करता येणार अर्ज. बीड जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीची आस. जिल्ह्यातील 28,572 शेतकरी वेटिंगवर. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. कर्जमुक्तीला गती. पहिल्याच दिवशी 4,850 शेतकऱ्यांनी केली EKYC पूर्ण. 16,000 शेतकरी अद्याप देखील प्रलंबित आहेत. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया. प्रमाणीकरणानंतरच खात्यांमध्ये पैसे वर्ग होणार. कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट.
कृषी विभागांचा घोळ, एकाचे अनुदान दुसऱ्यांच्याच खात्यामध्ये. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. परभणी जिल्ह्यातील अपडेट. सांगली जिल्ह्यातील 15,000वर शेतकरी अद्याप देखील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्येच आहेत. पहिल्या यादीमध्ये 37,865 शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली. आधार प्रमाणीकरणानंतर मिळणार शेतकऱ्यांना लाभ. जळगावसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. 3 दिवस मुसळधार पाऊस पडणार. 23% पावसाची तूट भरून निघणार. 1,16,000 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. जिल्ह्यामध्ये 1100 कोटींची कर्जमाफी झाली. 109 कोटी रुपये म्हणजेच की 109 कोटी 83 लाख रुपये जमा. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. नांदेड जिल्ह्यामध्ये 1,552 गावातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची माहिती. कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये 76,000वर शेतकरी पात्र ठरले आहेत. प्रक्रिया गतिमान सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. ITR आणि 4 चाकीमुळे हजारो लाडक्या बहिणी वंचित आहेत. कार्यालयामध्ये दररोज 20 ते 30 महिलांच्या तक्रारींचा वर्षाव.